नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशातील आजच्या टॉप 10 बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या शहागंज परिसरात भर दिवसा एका तरुणावर किरकोळ कारणातून तलवारीने हल्ला करण्यात आला आहे। यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी सोहेल पटेल बशीर पटेल याने तक्रार दिली असून शेख रईस असे आरोपी तरुणाचे नाव आहे। धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्यात गेल्या 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत एकांतस्थळी बोलवत संबंधित व्यक्तीचे आक्षेपार्ह फोटो काढून त्याच्याकडून 12 लाख रुपयांची मागणी केली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। परभणीत मुलाला दूध पाजण्याच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला। यातच पतीने कमरेच्या बेल्टने गळा आवळून पत्नीचा खून केला। ही घटना 12 मार्च 2023 रोजी जिल्लूर तालुक्यात पाहण्यात आली होती। सदर प्रकरणात परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी 12 जानेवारी निकाल दिला आहे। आरोपी पती राजू पिराजी आवचार द्वारा जन्मठेप व 5000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अहेरीत ऑनलाईन गेम खेळताना ओळख निर्माण झाल्यानंतर पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करणारा आरोपी युवकास अहेरी पोलिसांनी बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे। वाशिम जिल्हा न्यायालयात गेल्यानंतर तेथे बाहेर खाण्याची बेकायदेशीर मागणी मान्य न केल्यामुळे राग मनात धरून मकोकासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंडा संतोष ढोके यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा कारागृहाच्या आतमध्ये जबर मारहाण केल्याची घटना 13 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडली। अकोली खुर्द ते जुना हिंगणा मार्गावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर धारदार शस्त्र चाकूने वार करून निर्गुणपणे हत्या केल्याची घटना जुना हिंगणा गॅस गोदाम जवळ घडली। मृतक महिला व आरोपीच्या आईमध्ये गेल्या 2 महिन्यांपूर्वी चांगलीच शाब्दिक घडाजंगी झाली होती। या वादातून सदर रक्तरंजित हत्याकांड घडले। याच हत्याकांडातील आरोपी धीरज बाबू सिंग चुंगडे याला अटक केली असून त्याला 13 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी केली आहे। टिकू तलरानिया यांना हृदयविकाराचा झटका आला नव्हता तर ब्रेन स्ट्रोक झाला होता। त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। टिकू यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आले होते तर त्यांची पत्नी दीप्ती अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याची पुष्टी केली आहे। नांदेडमध्ये ताड कळस ते धानोरा काडे पालम या 8 किलोमीटरचे डांबरीकरणाचे काम माळवटा येथील गुत्तेदार राजू हुलगुंडे यांनी केले होते। हे काम पूर्ण करून अनेक वर्ष उलटले आहेत, परंतु सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड यांच्याकडून कामाचे बिल मिळाले नसल्याने त्यांनी कुटुंबासह सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषण सुरू केले असून त्यांना रविवारी रात्री जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली। मुंबईत साकीनाका मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या स्पाइस बार येथे ग्राहक आणि वेटर मध्ये झालेल्या वादातून मारहाणीचा प्रकार उघडकीस आला आहे। या ठिकाणी रवींद्र भालेराव हे त्यांच्या मित्रांसह जेवायला गेले होते। त्यावेळी त्यांचा मित्र सोनू सिंग आणि बंटी सिंग यांचे बार मधील वेटर सोबत शाब्दिक वाद झाले। त्या रागात तिथल्या 2 ते 3 वेटरसह अन्य कर्मचाऱ्यांनीही भालेराव यांच्यासह त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत लाकडी बांबूने मारहाण केली आहे। भाऊसाहेब देवकर हे चेन्नई येथून आपल्या घरी जाण्यासाठी चेन्नई मुंबई एक्सप्रेसने निघाले होते। दरम्यान दौंड रेल्वे स्थानकात उतरून पुढे अहिल्यानगरला जाणार होते, परंतु चेन्नई मुंबई एक्सप्रेसला दौंड रेल्वे स्थानकात थांबा नव्हता। तेव्हा पाठीवर बॅग घेऊन धावत्या रेल्वे गाडीतून त्यांनी फलाट क्रमांक 2 वर उडी घेतली असता यावेळी ते फलटवार पडले, परंतु त्यांच्या पाठीला जड बॅग अडकवलेली असल्याने या बॅगचा तोल गाडीच्या दिशेने गेला आणि भाऊसाहेब देवकर गाडीखाली रुळामध्ये सापडल्याने त्यांचा मृत्यू झालाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।